सत्तेत येऊन 3 आठवडे झाले, मात्र अजूनही खाते वाटप झालेलं नाही अशी टीका सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केली आहे. महाराष्ट्रात असं का होतंय हे राज्याला न शोभणारं आणि अस्वस्थ करणारं असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाले. मंत्रिमंडळात शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रिपद मिळालं, त्यामुळे कामाच्या माध्यमातून जबाबदारी पूर्ण करणार असल्याचं शिवेंद्रराजेंनी म्हटलंय. तसंच शिवेंद्रराजेंच्या मंत्रिपदामुळे उदयनराजेही फार आनंदी असल्याचं यावेळेला त्यांनी म्हटलेलं आहे. मंत्रिमंडळामध्ये नितेश राणेंना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालंय, त्यामुळे नितेश राणेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व वरिष्ठांचे आभार मानले. तसंच कोकण, महाराष्ट्र आणि हिंदू समाजाचं संरक्षण करणार, दिलेली जबाबदारी पूर्ण करणार असंही यावेळेला नितेश राणेंनी म्हटलंय. अजित पवारांनी छगन भुजबळांचा मंत्रिपदासाठी विचार करायला हवा होता अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिली आहे. मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ नाराज आहेत. संजय राठोडांविरोधातील माझी लढाई सुरूच असल्याचं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलंय. तर पूजा चव्हाण प्रकरणात राठोडांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट का दिली असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. छगन भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यानं जालन्यामध्ये ओबीसी समाज आक्रमक झालाय. शहरामध्ये अजित पवारांच्या पोस्टरला जोडे मारत कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवलाय. तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या विरोधात भूमिका घेऊ असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर भुजबळ समर्थकांनी निदर्शनं केली. भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं त्यांचे समर्थक नाराज आहेत. यावेळेला कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या समर्थनात घोषणाबाजी केली. छगन भुजबळ उद्या सकाळपासून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भेटणार आहे. तसंच समता परिषदेबरोबर सुद्धा बैठक घेऊन पुढील भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज आहेत, त्यामुळे भुजबळांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं. मंत्रिपद न मिळाल्यानं आमदार रवी राणा यांचे कार्यकर्ते नाराज झालेत. राणांच्या अमरावती इथल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतलेली आहे. यावेळेला राणांनी मीडियाशी बोलणं टाळलंय. नाशिक जिल्ह्यात 3 जणांना मंत्रिपद देण्यात आली असून पालकमंत्री कोण होणार याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. राष्ट्रवादीकडून माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. यवतमाळमध्येही पालकमंत्री कोण होणार यासाठी रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचे नेते संजय राठोड आणि भाजपचे नेते अशोक उईके यांनी पालकमंत्री पदावर दावा केला. पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी भाजप राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार व्हावेत यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आग्रही आहेत, तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील व्हावेत यासाठी भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आग्रही आहेत. वाढवण बंदर महामार्ग भूसंपादनाच्या कामाला स्थानिकांनी विरोध केलाय. शेतकऱ्यांसह सामाजिक संघटना आक्रमक झाल्यात. आंदोलकांनी भूसंपादनाचं काम रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळेला पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. नाशिक जिल्ह्यातील शिवार रस्त्यांसाठी शेतकऱ्यांनी अनोखं आंदोलन केलंय. पेरू वाटप करत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. शिवार रस्ते प्रश्न मार्गी लावण्याची मागणी यावेळेला करण्यात आली. अकोल्यामध्ये निळवंडे धरणाच्या कालव्याचं काम नागरिकांनी बंद पाडलंय. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जातंय असा आरोप करण्यात आलाय आणि त्यानंतर कॅनॉलमध्ये ठिय्या मांडण्यात आला. दरम्यान मागण्या मान्य होत नाही तोवर काम सुरू होऊ देणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. परभणीमधील घटनेच्या निषेधार्थ पुण्याच्या शिरूरमध्ये आंबेडकरी बांधवांनी आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. पायी मोर्चा काढत पोलीस स्टेशन समोर आंदोलन करण्यात आलं. महाशिरसच्या तहसीलदारांना मराठा समाजाकडून निवेदन देण्यात आले. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करावी, तसंच या घटनेतील प्रमुख सूत्रधारालाही अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. सोलापूरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली आहेत. परभणी घटनेमध्ये पोलिसांनी दडपशाही केल्याचा आरोप करत आरपीआयचे कार्यकर्ते आक्रमक झाले. तसंच या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही यावेळेला करण्यात आली. पंढरपूर पंचायत समितीसमोर दिव्यांगांच्या समस्यांना घेऊन प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. दिव्यांग नागरिकांकडे पंचायत समिती अधिकारी दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ अंगावर रॉकेल ओतून आंदोलन करण्यात आले आणि अधिकारी 5% निधी सुद्धा खर्च न करता त्याचा अपहार करतात. तसंच 3 डिसेंबरला दिव्यांग दिवस साजरा करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये शिवसेना ठाकरे पक्षानं आंदोलन केलंय. यावेळेला बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. त्यासोबतच पोलिसांनी पुतळा काढून घेतल्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. बीड जिल्ह्यातील डिघोळ आंबा इथं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मस्साजोग इथले सरपंच
संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीत न्यायालयीन कोठडीमध्ये झालेल्या युवकाचा मृत्यू या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ डिघोळ आंबा येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। यावेळेला पोलिसांना ग्रामस्थांनी मागण्यांचं निवेदन दिलंय। पीएमपीएलच्या तिकीट दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। 2 वर्षांमध्ये पीएमपीएल प्रशासनाला 706 कोटींचा तोटा झालाय। तोटा भरून काढण्यासाठी दरवाढ केली जाणार असल्याची माहिती आहे, मात्र निर्णयाआधीच दरवाढीला विरोध होतोय। कांदा, टोमॅटो, फ्लावरच्या दरामध्ये 10 ते 15% घट झाली आहे। शेवग्याच्या दरातही घट झालेली आहे। घाऊक बाजारामध्ये अचानक आवक वाढल्यानं दर कमी झालेत। पुण्यातील मार्केट यार्डमध्ये भाजीपाल्याची परराज्यातून 90 ट्रक आणि स्थानिक भागातून 40 टेम्पो आवक झाली आहे। जळगाव जिल्हा कारागृहामध्ये तृतीयपंथीय कैद्यांसाठी स्वतंत्र बॅरक तयार करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। महारेरानं 11,000 गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या। त्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर अशा काही शहरांचा समावेश आहे। 30 दिवसांमध्ये अपेक्षित प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द करून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। महिला शेतकऱ्याला धमकावणाऱ्या सौर कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तुळजापूरच्या तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये एका सोलर कंपनी विरोधात गुन्हा दाखल झालाय। सोलार कंपनीच्या बाउन्सरकडून महिलेला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती। पुणे जिल्ह्यातील दौंड पोलिसांनी अवैध गुटखा पकडला। या कारवाईमध्ये पोलिसांनी 64,99,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय। पोलिसांना अज्ञातांकडून या बाबतीमध्ये माहिती मिळाली, त्यानुसार कुरकुंभ रोडवर त्यांनी संशयित ट्रक ताब्यात घेत पान मसाला गुटख्यासह मुद्देमाल जप्त केलाय। कोल्हापुरात ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी बेकायदेशीर उत्खनन करण्यात आलं। या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर बेकायदेशीर उत्खनन थांबवण्यात आलं, तरीही बेकायदा उत्खनन करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाहीये। परभणी घटनेच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय। शहरातील सर्व दुकानं तसंच एसटी सेवा बंद आहे, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले। दरम्यान खबरदारी म्हणून सर्व शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे। राज्यात अल्पवयीन मुलं-मुली वाहन चालवत असल्यानं अपघातांची संख्या वाढली आहे, त्यामुळे 18 वर्षांखालील वाहन चालक आढळल्यास त्याला पोलीस कोठडीत घेण्यात यावं असे नवे आदेश राज्य पोलिसांनी दिलेले आहेत। तर ई चलन आणि दंड वसूल करणं, वाहन जप्त करणं याबाबतचे आदेशही जारी करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताची कालच्या रॅलीमध्ये भाजप कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांना चोरट्यांनी जोरदार झटका दिलेला आहे। काहींचे गळ्यातील चेन तर काहींचे पॉकेट आणि मोबाईल चोरट्यांनी लंपास केले। नागपूर विधानसभामध्ये राज्य महिला आयोगाकडून महिला मंत्री आणि लोकप्रतिनिधींचा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळेला उपसभापती नीलम गोऱ्हे आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी महिला आमदारांशी संवाद साधला। मराठी अभिनेते महेश कोठार यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं। कोठार यांनी माध्यान्ह आरतीला हजेरी लावली, तसंच झपाटलेला या सिनेमाचा 3रा भाग हिट होण्यासाठी साईचरणी प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया कोठार यांनी दिली।